नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं MPSC PIQ बेस 1 मार्क फिक्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। बऱ्याच जणांनी कमेंट केली होती की बा आपल्याला नाही का सिलेबस PIQ ॲनालिसिस कसं करायचं आणि बुक लिस्ट काय असली पाहिजे, तर याबद्दल मी एक व्हिडिओ बनवतो आहे। बुक लिस्टचा व्हिडिओ बनवतो आहे आणि PIQ ॲनालिसिस कसं करायचं आणि कमी कालावधीमध्ये नाही का आपल्याला बुक्स कसं वाचायचं, बा PIQ थ्रू बुक्समध्ये कसं जायचं, हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला तर आपण पाहूया। आता स्कोरिंग सब्जेक्टनुसार नाही का आपण पाहू आणि मिनिमम बुक्स ठेवायचे आहे, मॅक्झिमम रिव्हिजन आहे, हे नेमकं सर्व सांगतो तुम्हाला। बघा, पॉलिटी विषय हा स्कोरिंग विषय आहे, त्यापैकी नाही का या मागच्या जर आपण 24चं बघितलं तर 15 पैकी 14 क्वेश्चन रिपीट आहे। मी सोर्स सुद्धा टाकलेला आहे आणि हा स्कोरिंग आहे, इथून सुरुवात झाली पाहिजे तुमची पॉलिटीपासून। यासाठी नाही का दोनच पुस्तक वापराय का, रंजन कोळिंबे सरांचं जे भगीरथ अकॅडमी आहे आणि आपले संविधान हे ज्ञानदीप अकॅडमीचं आहे। आपले संविधान का म्हटलं, हे नाही का एम लक्ष्मीकांतचे पुस्तक आहे, हिंदी मधलं मराठी मधलं, त्याचं सारांश आहे, इतकं चांगलं दिलेलं आहे, कलर मध्ये कंपॅरिझन करून दिलेलं आहे। नक्कीच तुम्हाला फायदा, हे दोन्ही पुस्तक तुमच्यापाशी हवे। आणि रंजन कोळिंबे सरांनी नाही का आता एक शॉर्ट नोट सुद्धा बनवलेली आहे त्या पुस्तकावरची, ते सुद्धा ठेवायला काही हरकत नाही आहे तुमच्यापाशी, कारण की शॉर्ट नोट्स कलर मध्ये आहे, कंपॅरिझन करून आहे, तर नक्कीच ठेवा। आणि पंचायत राज यासाठी किशोर लवटे सफिशियंट आहे। आणि पंचायत राज मध्ये नेमकं काय वाचायचं आहे ते पुढच्या आपण व्हिडिओमध्ये घेऊ की बा काय नेमकं वाचायचं पंचायत राज मध्ये। फक्त पंचायत राजसाठी किशोर लवटे आहे, हे सफिशियंट आहे, याच्यापेक्षा जास्त काहीच वाचायचं नाही आणि पुस्तक घ्यायचं नाही। जिओग्राफी बघा, जिओग्राफी आपल्याला आता 10 मार्काला येत आहे, फिक्स नाही आहे। या मागच्या 10 मार्क होतं, यावेळेस 15 सुद्धा येऊ शकते, म्हणून 10 आहे, 10 पैकी 9 क्वेश्चन रिपीट होते किंवा PIQ बेस होते। तर यासाठी महाराष्ट्राचा भूगोलसाठी आहे का तुम्ही एबी सौदी किंवा दीपस्तंभ प्रकाशन यापैकी वापरा, पण माझं मत आहे एबी सौदी आणि दोन्ही वापरा, कारण की दीपस्तंभ मध्ये नाही का नकाशे खूप चांगले दिलेले आहे कलर प्रिंट मध्ये, हे दोन्ही बुक्स ठेवा, एबी सौदी आणि दीपस्तंभ। त्याच्यानंतर भारताचा भूगोल आहे आपल्याला, भारताच्या भूगोलमध्ये नाही का भगीरथ प्रकाशनचा आहे, याच रंजन कोळिंबे सरांचं, ते पुस्तक घ्या। आणि आपल्याला जागतिक भूगोल नाही आहे, जागतिक भूगोलावरचा एकही प्रश्न वाचायचा नाही, हे लक्षात ठेवा। आपल्याला फक्त महाराष्ट्राचा, विशेषतः आपल्याला काय म्हणताय भारताचा आणि विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल म्हणून आहे, त्यामुळे आपल्याला फोकस याच्यावर राहील। समजा 10 क्वेश्चन राहिले, जवळपास 8 क्वेश्चन्स नाही का महाराष्ट्रावर राहील, 2 क्वेश्चन भारताचा, आणि भारताच्या भूगोलमध्ये नेमकं काय वाचायचं सिलेक्टिव्ह ते सुद्धा सांगणार आहे मी। त्याच्यानंतर बघा, हिस्ट्री आपल्याला मागच्या 10 मार्काचं होतं, याच्यात सुद्धा नाही का 9 क्वेश्चन्स रिपीट होते, म्हणजे रिलेटेड होते किंवा रिपीट होते, तर लक्षात ठेवा। यासाठी तुम्ही समाधान महाजन सरचं बुक आणि रंजन कोळिंबे सरांचं बुक हे घ्यायला पाहिजे। आधुनिक भारताच्या इतिहासासाठी दोन्ही असलं तरी चालते, त्याचा वापर कसा करायचा नक्कीच सांगतो। आणि आपल्याला इतिहासामध्ये भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आहे, आपल्याला प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास नाही आहे, म्हणजे काहीच वाचायचं नाही प्राचीन मध्ययुगीनसाठी, कंबाईंड ग्रुप बी आणि सी साठी, हे लक्षात ठेवा। कारण की आपल्याला सिलेबस आणि PIQ माहीत नसले तर आपण नाही का पुस्तक पहिल्या पेज पासून वाचतो, आपल्याला ती चुकी करायची नाही आहे, सिलेक्टिव्ह वाचायचं आहे, ते सांगेन मी पुढं। त्याच्यानंतर बघा, आपल्याला नाही का समाज सुधारकासाठी लोकसेवा पब्लिकेशनचं पुस्तक आहे, विपुल सरांचं आहे, खूप चांगलं पुस्तक आहे। आणि त्याच्यावरून नाही का गाठाड आणि कठारे सरची नोट्सच आहे एक प्रकारची। आता गाठाड कठारेच्या मागे लागू नका, आता कमी कालावधी आहे, समाज सुधारक बुक घ्या आणि लोकसेवा पब्लिक बेस्ट आहे। त्याच्यानंतर बघा, आणि आधुनिक भारताचा इतिहास किंवा महाराष्ट्राची समाज सुधारकासाठी 11वीचं हिस्ट्रीचं पुस्तक घ्यायचं विसरू नका। आणि 11वीच्या हिस्ट्रीमध्ये काय वाचायचं नेमकं ते सुद्धा मी पुढे सांगतो। त्याच्यानंतर इको बद्दल लक्षात घ्या, इको नाही का आपल्याला 15 मार्काचा आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा नाही का 12 ते 13 मार्कापर्यंत मार्क म्हणजे सोपे होते क्वेश्चन्स मागं आणि रिपीट सुद्धा होते। तर रंजन कोळिंबे सरांचं असलंच पाहिजे आणि किरण देसले सरांचा भाग 1 हे 2 पुस्तक पाहिजे आपल्याला। कधी कधी इकडले क्वेश्चन येतात, कधी या पुस्तकातले येतात, त्यामुळे दोन्ही पाहिजे। आणि आपल्याला इकोसाठी नाही का 11वी 12वीचं स्टेट बोर्ड वाचायचं आहे, कसं पूर्ण नाही, सिलेक्टिव्ह जे मी तुम्हाला टॉपिक सांगेन ते बघायचे। जसं राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं तर राष्ट्रीय उत्पन्न तिकडे बघायचं, आपले PIQ बघायचे, संदर्भ ग्रंथ बघायचं, बस इतकं करायचं। म्हणजे आपल्याला 11वी स्टेट बोर्ड मधलं 12वी मध्ये पूर्ण पहिल्या पेज पासून जायचं नाही, आपल्याला सिलेक्टिव्ह मेथड करायची आहे आणि PIQ बेस अभ्यास करायचा आहे। त्याच्यानंतर बघा, आणि एक लक्षात ठेवा, हे जे आहे 50 मार्क जवळपास हे स्कोरिंग सब्जेक्ट आहे, कारण की याच्यावर आरामशी मार्क भेटते, हे याच्यावर पहिले फोकस केला पाहिजे तुम्ही। आणि सर्वात जास्त निग्लेक्ट घटक हा आहे सायन्स, करंट आणि मॅथ अँड रिझनिंग, याच्यावर बरेच लोक नाही का माहीत असते सर्वालेच की हे टफ आहे, परंतु याच्यात इंटरेस्ट येत नाही, ज्यामुळे इग्नोर होते। पण इथं नाही का, इथंच आपण जे आपले आवडते विषय आहे याच्यावरच वेळ देतो,
हे होते सर्वच कसून, म्हणून आपण आवडत्या विषयावर सुद्धा दिला पाहिजे, पण ज्या वीक पॉईंट आहे आपलेवाले त्याच्यावर सुद्धा तुम्ही फोकस करायला पाहिजे, कारण की शेवटी वीक पॉईंट हा वीकच असणार आहे. त्यामुळे त्याचे तुम्ही उपाय शोधले पाहिजे की बा आपण याचा कशा प्रकारे प्रिपरेशन केलं पाहिजे, कारण की जवळपास 50 मार्क आहे 3 विषयाले आणि हेच तुम्हाला प्री काढून देणार आहे. लक्षात ठेवा, हे नाही काढणार असं नाही आहे, हे जमतात वाचल्यावर बिन सोपं आहे, परंतु याच्यात मॅक्झिमम मार्क भेटले पाहिजे. PIQ बेस जर क्वेश्चन येत असेल तर आपल्याला पैकीच्या पैकी पाहिजे. ते स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे ते तुम्हाला नंतरच्या व्हिडिओ सांगतोच मी. सायन्समध्ये नाही का आपल्याला सचिन भटके सरचं पुस्तक वापरायचं आहे किंवा लोकसेवा पब्लिकेशनच्या शॉर्ट नोट्स बघायची आहे. शॉर्ट नोट सोबत सचिन भटके सरचं पुस्तक सफिशियंट आहे. आणि 8वी 9वी 10वीचं स्टेट बोर्ड घ्यायचं आहे आपल्याला, स्टेट बोर्ड घ्यायची आहे, पण स्टेट बोर्ड आपण तसंच नाही वाचणार पहिल्या पेजपासून शेवट, तर सिलेक्टिव्ह वाचायचं. जसं मी धोनी घेतलं तर धोनी बघायचं 8वी 9वी मध्ये, PIQ पाहायचे आणि संदर्भ ग्रंथाची त्यानंतर जोड द्यायची, झाली तुमची नोट्स. आणि तसंच वाचायचं. प्रकाश तसंच वाचायचं, इकडं प्रकाश पाहायचा 8वी मध्ये, 9वी पाशी 10वी मध्ये प्रकाश पाहायचं. त्याच्यानंतर PIQ तुम्ही पाहणारच आहे, PIQ थ्रूच जाणार आहे सगळीकडे. त्याच्यानंतर तुम्ही सचिन भटके सर मध्ये काय ऍडिशनल दिलेलं आहे तेवढं करायचं, झालं म्हणजे तुमचा PIQ एलएस म्हणते. मी तुम्हाला ते डेमो मध्ये सांगतो. हे सफिशियंट पुस्तक आहे, हेच तुम्ही वाचायला पाहिजे. करंट अफेअरसाठी नाही का 15 मार्काचा आहे, करंट अफेअरसाठी खूप मोठा सोर्स आहे. परंतु जर तुम्ही लास्ट एक्झाम जर बघितली 24ची जी झाली आपली कंबाईनची, ते आपण सोडला तर मॅक्झिमम नाही का 10+ मार्क नाही का त्या सिम्प्लिफाईड मध्ये आहे. तुम्ही सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचा नाही का टेलिग्राम चॅनल आहे, ते स्वतः नाही का डेप्युटी कलेक्टर होते त्यांचं, ते हा त्यांनीच काढलेलं आहे. खूप चांगल्या प्रकारे पुस्तक आहे. फक्त एक अट कशी आहे, ते पुस्तक रीड कसं करायचं, नोट्स कशी काढायची आणि त्याची रिव्हिजन कशी करायची, कारण की त्याच्यात तुम्हाला मिनिमम 10 मार्क पडणार आहे. सिम्प्लिफाईड पब्लिकेशन मी सिम्प्लिफाईड पब्लिकेशनच वाचलेलं आहे. पृथ्वी परिक्रमा सुद्धा सांगते. पृथ्वी परिक्रमा मी काही कधी रीड केली नाही, परंतु मी माझा अनुभव, पृथ्वी परिक्रमा सुद्धा चांगली आहे, पुस्तक सर्वच चांगली आहे. फक्त आपल्याला काय करावं लागते, काय करायचं आणि काय नाही करायचं हे जर समजलं तुम्हाला, तेव्हाच ते पुस्तक नाही का 400 पेजचं आपण 200 पेजमध्ये करतो. हे तुम्हाला सांगणार आहे मी कशा प्रकारे करायचा, फक्त एकच. आणि ते सुद्धा आपल्याला नाही का मॅक्झिमम 1 वर्षाचं करायचं चांगल्या प्रकारे. ते मी तुम्हाला सांगणार आहे कोणता अंक घ्यायचा कोणता नाही. चला आता आपण नाही का मॅथ अँड रिजनिंग, ज्या सर्वात महत्वाचा प्रश्न आहे त्याबद्दल, कारण की मॅथ अँड रिजनिंग बद्दल काय केलं पाहिजे तर नक्कीच पहा. मॅथ अँड रिजनिंग वर आपल्याला 20 क्वेश्चन येतात आणि मागचा जर पेपर पाहिला जवळपास मुलं कट ऑफ वाढण्याचं कारण हेच होतं, कारण की यामध्ये नाही का जवळपास मुलांनी 14 ते 15 मार्क सुद्धा घेतलेले आहे. म्हणजे हा विषय आता स्कोरिंग होत आहे. फक्त कसं आहे, आपण त्याचं जर व्यवस्थित म्हणजे स्ट्रॅटेजी घेतली नाही किंवा PIQ व्यवस्थित केलं नाही तर यामध्ये आपण फटका मिळू शकते, कारण की वेळेवर प्रश्न सॉल्व्ह होत नाही जोपर्यंत आपण त्याला प्रॅक्टिसमध्ये घेत नाही. नेमकं यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे हे सुद्धा मी सांगतो पुढच्या व्हिडिओत. परंतु याच्यासाठी काही बुक्स आहे, सचिन डवडे सर किंवा संदीप अरगडे सर यापैकी एकाच सरांचं नाही का बुक घ्यायचं. त्याच्यानंतर त्याचं काय करायचं, PIQ अनालिसिस बुक सुद्धा घ्यायचं, गणित आणि मॅथ अँड रिजनिंगचं. म्हणजे होईल काय माहिती आहे का, त्याच्यामध्ये नाही का जवळपास 20 ते 25 वर्षाचे प्रश्न त्यांनी कलेक्ट केलेले आहे. उदाहरणार्थ सांगण्याचं, जसं आपल्याला वयवारी प्रकरण आहे तर वयवारीवर आतापर्यंत आलेले क्वेश्चन्स तिथे दिलेले आहे, म्हणजे 50-60. तर आपल्याला काय होते, वयवारी टॉपिक कळील आणि वयवारी टॉपिक वाचतो आपण आणि ते पुन्हा तिथं काय करतो आपण, प्रश्न सोडवतो आणि लगेच कळते की बा आपल्याला ट्रायल अँड एरर, म्हणजे आपल्याला लगेच चूक कोणती झाली, काय करायचं नेमकं कळून जाते आणि सोपं जाते. तसे कॅलेंडर, दिशा हे बरेच सोपे टॉपिक आहे. त्रिकोण मोजा याच्यावर ऑलरेडी प्रश्न आलेले आहे, हे तुम्ही नाही का करायला पाहिजे. आणि PIQ अनालिसिस शिवाय 5 मार्क भेटत नाही. मी याचा सोर्स टाकायचा आहे की बा रिपीट किती क्वेश्चन होते, मी नक्कीच व्हिडिओ टाकतो लवकर. आणि यामध्ये टॉपिकनुसारच आपल्याला काही वाचायचं आहे. फक्त मी इथे तुम्हाला बुक लिस्ट सांगितलेली आहे. याच्यानंतर याच्यावरचे कोणते प्रकरण करायचे, काय इम्पॉर्टंट आहे हे सांगणार आहे. हे बुक सर्वच जण सांगते कॉमन आहे आणि हेच बरोबर आहे. पुस्तक सर्वजण कॉमनच वापरते, परंतु कसं आहे, काय करायचं काय नाही करायचं आणि कसं करायचं हे जे कळलं ना त्यालाच लवकर हे म्हणजे यामध्ये मार्क घेता येते आणि प्री पास करता येते. हे मला बी वैयक्तिक बी नाही आणि आहे. तुम्ही बघा स्वराजपोशी पुस्तक आहे पण मार्कासारखं पडत नाही, कारण की त्यांचे जे PIQ बेस क्वेश्चन आहे किंवा PIQ अनालिसिस जे आहे ते योग्य नसते किंवा डायरेक्शन योग्य नसते. मग सांगण्याचा उद्देश हेच आहे की मिनिमम बुक्स ठेवायचा, मॅक्झिमम रिव्हिजन करायचं आणि PIQ शिवाय एकही क्वेश्चन वाचायचा नाही. आणि रोज जेव्हा आपण अभ्यास करतो समजा डेली, तर आपण ज्यावेळेस एखादा टॉपिक सुद्धा करतो, केल्यावर आपल्याला असं वाटलं पाहिजे PIQ पण 1 मार्क फिक्स झाला, त्यालाच म्हणते योग्य डायरेक्शन. मी कशी करायची ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. आणि मी आणखी याच्यावर एक सांगायचं आहे की जर तुमचा याच्यापैकी कोणताही वीक विषय असेल
जसं मॅथ अँड रिजनिंग तुमचा वीक असेल, त्याच्यात मार्कच येत नाही, तर नक्कीच नाही का तुम्ही नाही का या सरांची नाही का क्लास केला पाहिजे. मी यांची काही स्पॉन्सरशिप नाही करत आहे, कारण की हे आपल्याला एक्झाममधून बाहेर करू शकते आणि त्यांची जर आता वेळ आपल्यापाशी, कारण की आपण 1000 रुपयाचे क्लास लावू शकतो. म्हणजे पुस्तक वाचण्यापेक्षा स्वतः अनुभव घेण्यापेक्षा जर आपण त्यांचे क्लास लावले तर फक्त अट काय करायची माहीत आहे का? क्लास लावल्यावर त्यांनी जर आपल्याला समजा उदाहरणार्थ आपल्याला त्यानं वैवारी हा टॉपिक शिकवला असेल, तर सर्वप्रथम नाही का PIQ काढायची त्या बुकमधून आणि ते सरनं शिकवल्यानंतर ते PIQ सुटले पाहिजे खास करून. आणि त्यानंतर समजायचं किंवा आपला तो टॉपिक समजला, तसंच करायचं हरवेळेस. PIQ बेसच नाही का लेक्चर करायचे, कोणत्याही व्यक्तीचे असो. यामुळे तुम्हाला नाही का मॅथ अँड रिजनिंग सुद्धा मध्ये नाही का जिथं मार्क यायचे नाही तिथं मार्क येईल. सायन्स तुम्हाला हार्ड जात असेल तर सायन्स सुद्धा करा. मी म्हणत नाही की बा कोणाचे करा, पण करा. पण तुम्ही जर वीक असेल यामध्ये, याच्यात मार्क कसे येणार आहे? नेमकं येणारच नाही. बाकी कोणतेही विषय असू शकते, हे सोप्यामधले सुद्धा पॉलिटी कोणाचा हार्ड असू शकते. तुम्ही नक्कीच पॉलिटीचा क्लास करा. मी कोणाचा करायचा तुम्ही करू शकता किंवा मला कमेंट करा, मी सांगेन कोणाचा करायचा. आणि माझ्याकडून नाही का मी आता जे लास्ट 50 दिवस बाकी आहे, मी तुम्हाला नाही का सायन्सचे आता जे टॉपिक घेणार आहे, जवळपास 10 ते 12 टॉपिकवर नाही का तुलनात्मक कंपॅरिझन अभ्यास करून तुम्हाला मी माझ्याकडून सांगणार आहे की बा वनस्पती टॉपिकवर किती इम्पॉर्टंट आहे आणि कशा प्रकारे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर प्राणीमध्ये नेमकं काय करायचं, आणि मी PIQ सुद्धा घेईन. म्हणजे तुम्हाला ते टॉपिक राहणार नाही, माझ्याकडून मी सर्व काही देतो तुम्हाला. परंतु जर तुम्ही स्वतःहून सुद्धा जर केलं तर तुम्हाला नक्कीच फायदा पोहोचणार आहे. पॉलिटीचे सुद्धा मी घेणार आहे लेक्चर, जिओचे, हिस्ट्रीचे, इकॉनॉमिक्सचे सुद्धा. जे मला वाटते की बा तुम्हाला देईन बा आणि कंपॅरिझन करून सोपं जाते. त्यानंतर इतिहासचे सुद्धा घेतो, कायदे गिदे, मी जे मला योग्य वाटते की बा तुम्हाला ते इफेक्टिव्ह ठरणार. नक्कीच माझ्याकडून नाही काय मी 40 ते 45 मार्क देण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. आणि आपण काय करणार माहित आहे का? करंट अफेअरची नाही का सिरीज करता सुरू, म्हणजे जेणेकरून रोज नाही का तुमचे 25 प्रश्न नाही का MCQ स्वरूपात झाले पाहिजे. सोर्स राईन्स सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचा ते सुद्धा MCQ, म्हणजे जवळपास एक्झाम येऊपर्यंत तुमच्या 1000 क्वेश्चनची तयारी मी करून देईन. मला जे योग्य वाटते किंवा इम्पॉर्टंट वाटते ते सुरू करू. आणि बाकीचे जे आहे ना समाजसुधारक सुद्धा नाही का आपण डेली एक घेत जाऊ, म्हणजे तुमचा PIQ घेईन आणि एक समाजसुधारक. म्हणजे तुमचा माझ्याकडून मी नक्कीच नाही का प्रॉपर तुम्हाला फायदा देण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच नाही का, पण तुमचे वीक पॉईंट असेल तर नक्कीच नाही का त्याच्यावर तुम्ही फोकस करायला पाहिजे बा, इतकंच म्हणणं आहे. आणि आपण याच्यानंतर नाही का नेमकं या विषयात आपल्याला काय करणं अपेक्षित आहे बा आत्ता सध्या, ते टॉपिक टाकू. व्हिडिओ मोठा होईल परंतु टॉपिक टाकतो, कारण की नवीन ॲस्पिरंटले सुद्धा नाही का स्टार्टिंग करताना याविषयी माहीत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिलेबस, PIQ ॲनालिसिस आणि बुकलिस्ट हे खूप महत्त्वाचं आहे. ते कसं करायचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो. PIQ ॲनालिसिस डेमो सहित सांगतो, उदाहरण सहित सांगतो, आणि नोट्स कशा काढायच्या ते सुद्धा सांगतो. आता जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला नाही का लाईक करा, कमेंट करा, आणि तुमचे काही डाऊट असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.